कुठलंही चित्र आता सांगा ही कोण आहे? अनन्या. हां, नाट्य, चित्रपट, चित्रकला, संगीत, विडंबन अशा विविध क्षेत्रांमधून होणाऱ्या मराठी माणसाच्या मुसाफिरीचा वेध घेणारा, मराठीपण साजरा करणारा, मराठी संस्कृतीच्या ऐश्वर्याचा सौंदर्य सोहळा लोकसत्ता अभिजात लिट फेस्टमध्ये मी भक्ती सावंत बोरकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. भक्ती. मराठी समुदायाला लिट फेस्ट संकल्पनेची आणि त्याच्या आवाक्याची जाणीव करून देणारा लोकसत्ता अभिजात लिट फेस्टचा हा उपक्रम पुढे 8 दिवस सुरू राहणार आहे, ज्यात विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर होणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत सारस्वत बँक, कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत केसरी टूर्स आणि सहाय्यक आहेत कौटिल्य मल्टीक्रिएशन आणि CFS, तसंच पॉवर्ड बाय पार्टनर आहेत कालनिर्णय. कोणतीही कला तिच्या रसिकाशिवाय पूर्ण होत नाही. साहित्य असो, वाङ्मय असो, हे त्यांच्या रसिकांशिवाय किंवा त्या कलेचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तीशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही, ते अपूर्णच आहे. हा साहित्याचा उत्सव सुरू असताना पुढच्या पिढीचे रसिक कसे निर्माण होतील या दृष्टीने प्रयत्न करत लोकसत्ताने लिट फेस्टची आखणी केलेली आहे. आणि आपल्या छोट्या रसिकांना यात कसं सामील करून घेता येईल, त्यांनाही तो आनंद कसा मिळवता येईल, हा आनंद त्यांना कसा लुटता येईल याचीही त्यांनी काळजी घेतलेली आहे. त्यामुळे त्यासाठी हे सेशन आज इथे अरेंज केलेलं आहे. हे सेशन घेणारे निलेश जाधव. हा निलेश दादा आहे, हा तुम्हाला छान चित्र दाखवणार आहे, गोष्टीतून चित्र शिकवणार आहे. आणि निलेश दादाची एक छोटीशी ओळख मी करून देते. तो 25 वर्ष लोकसत्ताशी असोसिएटेड आहे. ही जी सगळी तुम्ही संपदा बघताय ही सगळी त्याने काढलेली चित्रं आहेत आणि लोकसत्ताच्या विविध सदरांमधनं तो चित्र काढत असतो. तर तुम्ही जर लोकसत्ताचे नियमित वाचक असाल तर तुम्ही कदाचित त्याला ओळखतही असाल चित्रातून. तर आज तो प्रत्यक्ष त्याची कला तुमच्या समोर घेऊन येतो आहे. आणि आता सगळी मुलं मला वाटतं तयार आहेत ना हां शिकायला? सुरू करूया? हो म्हणा. चला आता आपण निलेश दादाला सांगूया. खऱ्या अर्थाने आमची पेपरमध्ये येणारी बालमैफिल आज जिवंत झाली असं म्हणायला हरकत नाही, आहे की नाही? बघताना चित्र. आता मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. मी मोठ्या माणसांसाठी चित्र काढतो ना तेव्हा मी मोठा असतो, पण मी लहान मुलांसाठी चित्र काढतो तेव्हा मी लहान असतो, तुमच्यासारखाच, सेम टू सेम. कारण मला लहान झाल्याशिवाय लहान मुलांची चित्रच काढता येत नाहीत, आहे की नाही? तुम्हाला चित्र आवडतात ना? चित्र काढली पाहिजेत, खूप काढली पाहिजेत, रंग वापरले पाहिजेत, मोठे मोठे कागद
खराब केले पाहिजेत, है ना? खराब केल्याशिवाय चांगली चित्र येणार कशी? आणि आपण आता तुम्ही सगळे शाळेत आहात ना, तुम्ही काय शिकलात शाळेत? सगळ्यात पहिलं काय शिकलात? आपला काय म्हणतात, सगळ्यात पहिला कशाचा शोध लागला? तुम्ही लिहिता ना, लिपीचा शोध लागला ना, अक्षर. त्याच्या आधी कशाचा शोध लागला? लोक काय करायची जेव्हा लिपी नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा काय करायची? चित्र काढून दाखवायची. हरण आला, त्याला बोलता यायचं नाही, मग हरणाचं चित्र काढायचे. वाघ आला, मग वाघाचं चित्र काढायचे. तर पहिली चित्र तयार झाली, मग लिपी तयार झाली. बरोबर? लोक चित्रांनी एकमेकांशी चित्रांनी बोलायचे. आता तुम्ही सगळे व्हॉट्सअपवर इमोजी पाठवता की नाही? काय पाठवता? स्माइली. स्माइली काय आहे? चित्र आहे की नाही? आणि चित्राला काय आहे? इमोशन्स आहेत की नाही? हॅप्पी झालं की तुम्ही हॅप्पीचं स्माइली पाठवता. हां, तसंच चित्र ही बोलतात. माझी चित्र तुमच्याशी बोलतात? नाही बोलत? तुम्ही चित्र बघता की स्टोरी वाचता? दोन्ही ना? पण पहिला आधी काय दिसतं तुम्हाला? मग ती बोलतात की नाही बोलतात? तुम्हाला आवडतात ना? हा काय करतो, तो वाघ कसा बोलतो, तो ससा कसा धावतो, आहे की नाही? तर त्या स्टोरीला चित्रांशी संबंध असायला हवा. जे स्टोरीत सांगितलं आहे ते पोचवण्याचं काम मी तुमच्यापर्यंत करतो. ते कसं करतो? मग चित्र काढून. नुसती स्टोरी आली तर तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनने विचार करणार ना. मी थोडं सोपं करतो. तुमचं इमॅजिनेशन पाहिजेच, पण मी माझं थोडंसं दाखवतो. आता त्याला चालतं बोलतं करायचं काम तुमचं. बरोबर? ते चित्र खूप आपण काय करूया, चित्र कशी तयार होतात किंवा चित्र कशी काढली पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला आज खूप शिकवू शकत नाही, कारण माणूस एका तासात शिकत नाही, आहे की नाही? मी तर अजून 25 वर्षात शिकलो नाही आहे. तुम्ही एका तासात कसे शिकणार, आहे की नाही? तर आपण एका तासात 1-1.5 तासात चित्र कशी तयार होतात, चित्र कशी बोलतात. मग तुम्हीच मला स्टोरी सांगा, मग ती स्टोरी आपण कशी तयार करू शकतो, त्यातले कॅरेक्टर कसे तयार होऊ शकतात. बरोबर? ते बघूया. किंवा एक कॅरेक्टर वेगवेगळ्या पद्धतीने कसं काढू शकतो ते बघूया. तुम्ही कुठलंही तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगा कॅरेक्टर कुठलं. हां, तर आपण ते आता तुम्हाला दाखवतो. कुठलंही चित्र काढायचं झालं ना, कुठलंही, कोणतंही, मग ते फूल असू देत, माणूस असू देत, प्राणी असू देत, पक्षी असू देत, ते कशावर तयार असतं? चौकोन, हां, त्रिकोण आणि गोल. बरोबर? ह्याच्याशिवाय काहीच नाही. ह्याच्यातूनच चित्र तयार होतात सगळी. बरोबर? आणि त्याच्याबरोबर काय असायला पाहिजे? रेषा. रेषा. बरोबर? रेषा. एकच रेषा आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. या सगळ्यांनी चित्र तयार होतात. बरोबर? कुठलंही चित्र काढायचं असेल तर ह्याच्यावरच काढावं लागतं. आता तुम्हाला गंमत दाखवतो. 1 2 3 दिसतंय ना सगळ्यांना?
कोण आहे? कोण आहे? लायन, बरोबर. लायन आहे तो की सिंह आहे? सिंह आहे. कोण आहे? आपण किती वेगळ्या 3 प्रकारे लायन काढला की नाही. लायन कशाही प्रकारे काढता येतो, तसं कुठलंही चित्र कशाही प्रकारे काढता येतं, आहे की नाही. तर कुठलंही चित्र ह्या 3 गोष्टींवर बेस असतं. हे 3 गोष्टी आधी प्रॅक्टिस करायच्या आपण. बरोबर स्क्वेअर काढायला, बरोबर ट्रायंगल काढायला, बरोबर सर्कल काढायला प्रॅक्टिस करायची. मग आपल्याला चित्र येणार. आधी कसली प्रॅक्टिस करायची? ह्या गोष्टींची. रेषा काढायच्या, रेषा फिरवत राहायच्या. तर त्यांनी याच्यावरच लाव. तर त्यांनी आपल्याला प्रॅक्टिस होणार हाताला. आपल्याला प्रॅक्टिसशिवाय जमणार आहे का? आपण चित्र पेन्सिल घेतल्या चांगली चित्र काढतो का? मग ती केव्हा येतात? जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, आहे की नाही. तुम्ही अभ्यास करता, गृहपाठ करता, तेव्हा परीक्षेत उत्तरं देता की नाही. तसंच आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. मग आपल्याला चित्र हळूहळू हळूहळू काढायला जमणार. आता हे झाले प्राणी, बरोबर. पक्ष्यांचं पण तसंच आहे. ह्याच्यात कुठले कुठले शेप्स आहेत? सर्कल आहे, ट्रायंगल आहे, बरोबर. मग सगळी चित्र ह्या बेसवर असतात की नाही. ट्रायंगल,
काय आहे? म्हणजे काय? व्हॉट्सॲपवरच्या स्माइली हो ना. हां, हॅपी की नाही? बोला हॅपी जोरात. हां, हां, हा पण हॅपीच आहे ना. किती हॅपी आहे? खूप हॅपी आहे तो. हां, खूपच जास्त हॅपी आहे की नाही? मग ह्याच्यातलं काय फरक झाला? रेषा बदलत गेल्या, बरोबर. ह्याच्यात एक रेषा आली, ह्याच्यात दोन रेषा आल्या, ह्याच्यात आपण घरात आरसा आहे की नाही आपल्या? आता इथून घरी गेलं सगळ्यांनी, बरोबर, तर जाऊन कुठे बसायचं? मिरर समोर. सेल्फी काढताना तुम्ही काढतात की नाही? किती लोक सेल्फी काढतात? हात वर करा. सगळे काढतात सेल्फी ना. सगळ्यांना मोबाईल वापरता येतो है ना, अभ्यास सोडून, बरोबर ना. तर जाऊन सेल्फी म्हणजे काय? तुम्ही तुमचा तोंड मोबाईलमध्ये बघता ना. तर खरा सेल्फी कुठे लावलेला असतो? कपाटाला, बरोबर की नाही. तर सगळ्यांनी कपाटाच्या समोर जाऊन बसायचं, आरशाच्या समोर जाऊन बसायचं सगळ्यांनी कंपल्सरी, आणि हसायचं. कशी दिसते? हां, आणि वेगवेगळे इमोशन्स त्याच्यात आरशात दाखवायचे. मी कशी चेहरा वैडा वाकडा करून बघायचा आणि फोटो काढायचे. नाहीतर ते बघायचं आपण कसं दिसतोय आपण, आणि हातात पेन घेऊन आपलं चित्र काढायचा प्रयत्न करायचा. अशी चित्र काढायची, खरी खरी नाही, अशी चित्र काढायची, सोपी. मग काय कळेल तुम्हाला? इमोशन्स कळतील, रेषा कळतील, है ना. मी आत्ता पण करतो, तुम्ही तर लहान आहात, मी आत्ता पण तेच करतो. तर तशा पद्धतीने करायची, चित्र काढायची. मग तुम्हाला कळेल चित्र कशी तयार होतात. क्राईंग, खूपच क्राईंग. अभ्यास सोडून मोबाईलच घेतला, मग आपटलं, धोपटलं. थिंकिंग किंवा सरप्राईज. हे काय काय आणलं असेल मला, आहे की नाही? बाबांनी काय गिफ्ट आणलंय मला. तर आपल्या लाईन्स असतात की नाही, अशा 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 अशा. आता ह्याला मी जर रेषा ॲड केल्या, बदललं चित्र. बदललं चित्र. बदललं चित्र. तर अशा रेषा
तुमची चित्र बदलतात. त्यामुळे प्रॅक्टिस कशाची करायची अगोदर? रेषांची प्रॅक्टिस करायची, शेपची प्रॅक्टिस करायची, आणि ह्याच्यातून काय तयार होतं? चित्र तयार होतं. मला सांगा आता, एक सगळे बस 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 लावले. आता आपण काय बघितले? प्राणी, बेसिक प्राणी पक्षी किंवा शेप समजून घेतले, बरोबर. आता माणसं काढताना आपण कसल्या गोष्टी बघायला पाहिजेत? याच्यातून माणसं निर्माण होतात, ह्याच बेसिक शेप. आपल्याला काय दिलेत देवानी? डोळे. कशासाठी? काय बघण्यासाठी? मोबाईल बघण्यासाठी दिलेत का? मोबाईलनी काय होतं? चित्र बघायला. मोबाईलनी काय होतं? डोळे खराब होतात उलट. पण आपल्याला डोळे कशाला दिलेत? आपण सगळं बघायला. आपण डोळ्यांनी चांगलं चांगलं बघितलं पाहिजे, बरोबर. चांगल्या चांगल्या गोष्टी बघायला पाहिजेत. कशा असतात? एकच माणूस कसा असतो? एक बारीक असतो, एक जाडा असतो, एक छोटा असतो, एक उंच असतो, आहे की नाही? आता मी तुम्हाला दाखवलेल्याच गोष्टी शेप दाखवणार आहे, बघा. ह्याच्यात तुम्हाला दिसत आहेत का शेप्स? कुठले कुठले आहेत? ओव्हल म्हणजे सर्कलच. सर्कल, ओव्हल एकच. ह्याच्यातून काय दिसतंय तुम्हाला तयार झालेलं? माणूस, फिगर, ह्युमन फिगर, बरोबर. आता आपण ह्याला रेषा ॲड केल्या तर काय होईल? बदललं चित्र रेषा ॲड केल्यावर. कशा रेषा ॲड केल्यात मी? मग अशी तुम्हाला दाखवल्या तशाच की नाही? त्याच्यात कुठले शेप आहेत? रेक्टँगल आणि लाईन्स, बरोबर. मग आता तुम्ही काय करणार? याच्या पुढे सगळ्या माणसांना बघितल्यावर असं शेप शोधत बसणार की नाही? कुठल्या शेपचा माणूस आहे? याच्यात कुठले शेप आहेत? स्क्वेअर आहे की सर्कल आहे की ट्रायंगल आहे, बरोबर. ॲनिमल बघितल्यावर, कुत्रा बघितल्यावर ह्याच्यात कुठले कुठले शेप्स आहेत? हा कुठल्या शेपवर बेस आहे?
हे शोधायला पाहिजे, बरोबर? शेप शोधा, फक्त त्यांना सांगू नका. बदललं. आता मला सांगा, ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? तुझ्यासारखा आहे की नाही, आणि तो जाडा आहे की नाही. पण काढलं आपण, बेसिक आपलं काय होतं, आपण काढलं त्याच्यावरूनच काढलं की नाही, पण दोन्ही वेगवेगळे आहेत. तर महत्त्वाचं काय आहे, आपल्याला शेप्स महत्त्वाचे आहेत, बरोबर? कॅरेक्टर इथे दाखवणार. कोण सांगेल? कोण सांगणार आहे स्टोरी? ती सांगेल स्टोरी. बोल. एलिफंट अँड ॲन्ट. एलिफंट अँड अँड. बरोबर. आता दुसऱ्याला विचारा, एलिफंटची साईज काय आणि अँटची साईज काय. कुणालाही विचारा दुसऱ्याला. कोण सांगणार? एलिफंट केवढा तू बोल. असतो? एलिफंट मोठा असतो. किती मोठा असतो? खूप मोठा. खूप मोठा असतो. एलिफंट म्हणजे काय? एलिफंट आपल्याला कसा दिसतो? एलिफंटचं काय काय छान वाटतं आपल्याला? काय काय आवडतं तुला? एलिफंट बघितल्यावर तुझ्या डोळ्यासमोर काय येतं? काय काय तुला त्यातलं आवडतं? एलिफंटचे कान आवडतात की नाही असे हलताना? हे की नाही? एलिफंटची सोंड आवडते. आणि अँटची सोंड? अँटला सोंड अँटला नसते. सोंडच नसते. पण अँटला काय असतं? अँटला काय नसतं. अँटला अँटीना असते. एलिफंट कुणाला घाबरतो ते सांगा मला. एलिफंट कुणाला घाबरतो? एलिफंटला कोण कोण घाबरतं? एलिफंटला वाघ घाबरतो. आणि कोण कोण घाबरतं? तुम्ही घाबरता? एलिफंटवर कोण कोण बसलाय ना? तुम्ही घाबरला नाहीत ना म्हणजे. पण एलिफंटला कोण कोण घाबरतं? बाकी सगळे घाबरतात की नाही पळायला लागला की. पण एलिफंट कुणाला घाबरतो? एलिफंट फक्त अँटला घाबरतो. पण अँट केवढी आहे? एलिफंट केवढा आहे? मग ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे? दोघांची साईज, बरोबर? एलिफंटचं वजन केवढं असेल? खूप असेल ना. अँटचं वजन केवढं असेल? छोटंसं. पण तरी एलिफंट अँटला घाबरतो ना, कारण एलिफंट कुठूनही पळू शकत नाही, अँट कुठूनही पळू शकते, आहे की नाही? तर आपण एलिफंट आणि अँटचं एक चित्र काढतो, मी दाखवतो तुम्हाला. एलिफंट, आता मला सांगा, एलिफंट कुठल्या शेपवर बेस आहे? आणि त्याचे कान कुठल्या शेपचे आहेत? ट्रायंगल. पाय कुठल्या शेपचे आहेत? शेप कुठले? सगळे शेप आले की नाही त्याच्यात? आता अँट कुठल्या शेपची आहे? सर्कल. आणि त्याच्यात काय ॲड केलं की अँट येईल? त्या अँटचे पाय कोणी बघितलेत? अँटचे पाय बघितलेत? छोटेसे आणि कसे असतात? लाईन्स सारखे असतात की नाही? तर ह्याच्यात काय महत्त्वाचं आहे? शेप. नेहमी सांगतो शेप महत्त्वाचा आहे. पण आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? दोघांची
स्टोरी. आणि स्टोरीमध्ये काय असतं? इमोशन्स. बरोबर. एंट आणि एलिफंट दोघे फ्रेंड असू शकतात. बरोबर की नाही? आता मला सांगा तुम्ही, चित्र बघून तुम्हाला काय कळलं? अँट आणि एलिफंट बेस्ट फ्रेंड्स आहेत. बरोबर. आणि त्यांचं साईज लहान आणि मोठे आहे ना, पण त्यांचे इमोशन्स सेम आहेत ना, आणि दोघे हॅपी आहेत. बरोबर की नाही? पण त्याच्यातलं महत्त्वाचं काय आहे? दोघांचे साईज, शेप. आपण एंड मोठी काढली असती तर ती केवढी झाली असती? एलिफंट एवढी झाली असती की नाही? आणि एलिफंट लहान केला असता तर काय झालं असतं? एंड मोठी वाटली असती. पण खरं काय? एंड लहान आहे आणि एलिफंट मोठा आहे. पण त्या दोघांचं काहीतरी चाललं आहे. कुछ तो चल रहा है ना? म्हणून एंड कुठे जाऊन बसणार? त्याच्या सोंडेवर जाऊन बसणार. आणि एलिफंट कानात जाऊन देणारच नाही. बरोबर की नाही? कानात गेलं तर गडबड है. तर असं असू शकतं. ती एलिफंटच्या सोंडेवरून अशी चालत जाऊ शकते, डोक्यावर जाऊ शकते, पाठीवर जाऊ शकते, फिरू शकते. पण एलिफंट तिच्या डोक्यावर, पाठीवर नाही जाऊ शकत. तर का होईल? एंड मरून जाईल. आणि एंड मेली नाही पाहिजे, कारण दोघे जण फ्रेंड आहेत, है की नाही? तर स्टोरी अशी क्रिएट होते, है की नाही? याला स्टोरी म्हणतात. तुम्ही कसं कनेक्शन करता? मग ह्याच्या मागे आता
एलिफंट कुठे असतो? जंगलात असतो. मग आपण इथे झाडं काढू शकतो. आता झाडं काढताना आपल्या रेषा मग एखादं इथे आपल्याला वाटलं की अजून फ्रेंड्स ॲड करायला पाहिजेत. तुम्ही बघितले की नाही? कुठला पण बर्ड किंवा कावळा कुठे बसतो? ॲनिमलच्या पाठीवर जाऊन बसतो, आहे की नाही? तो तिथे बसलाय. अजून एक 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 ॲनिमल आपण ॲड करू शकतो. किंवा कोणतरी असा ससा घसरगुंडी खेळतोय, है ना? त्याच्या सोंडेवरून घसरगुंडी खेळतोय. आणि प्रत्येक गोष्टी आता हा याचा एज किती आहे? हा कोण आहे? हा बेबी एलिफंट आहे. तुम्हाला आवडला हा? म्हणजे ह्याचा एज का हा कुणासारखा असेल? तुमच्यासारखा असेल की नाही? म्हणूनच तुम्हाला आवडला की नाही? जर खरा खरा हत्ती असता तर तितका आवडला असता का? नसता आवडला. म्हणून मी चित्र काढताना लहान होतो, तुमच्या वयाचा होतो. मग मी लहान मुलांसाठी चित्र काढतो, म्हणून ती तुम्हाला आवडतात. आणि चित्र कशी काढायची? सोपी काढायची. एकदम कठीण चित्र काढायला घ्यायचं नाही. सोपी चित्र काढायची. ती सगळी तुमच्यासाठी लावलेली आहेत. हां, आता आपण काय करूया? आता आपण तुमच्यापैकीच कुणाच तरी एकाचं चित्र काढूया, म्हणजे तुम्हाला कळेल. हां, ये तू ये. तिचे केस कुठल्या स्टाईलचे आहेत? कुठल्या शेपचे आहेत? कर्ली हेअर. कर्ली. मग ह्याच्यात कर्ली लाईन्स येऊ शकतात आपल्या अशा 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 अशा, बरोबर? फेस ट्रायंगल शेपचा आहे, बरोबर? तर हे शेप बघायला सुरुवात करायची, शोधायचं आपण. मग आपल्याला आता काय करणार? याच्या पुढे तुम्ही सगळ्यांकडे बघून शेप शोधणार, बरोबर की नाही? आता हिच्यात छान दिसण्यासारखं असं काय आहे सांगा मला? काय काय छान गोष्टी दिसतात हिच्या? मला तर बाबा हिचे केस आवडले, आहे की नाही? हेअरबँड बघ किती सुंदर दिवाळीला घेतलं आहे. आणि ड्रेस पण दिवाळीचाच आहे वाटतं. बड्डेचा ड्रेस आहे, बड्डेचा. मी काय केले? मला आवडणाऱ्या गोष्टी मी पहिल्या काढतो बाबा, आहे की नाही? हिचे केस बरोबर आहेत का? मला सांगा चुकले तर. कसे आहेत केस हिचे? कर्ली. तुला माहिती आहे? माहिती आहे तुला?
बरोबर आहेत का? आहे ना? कुठल्या रेषा वापरल्या मी केसांसाठी? कर्ल लाईन्स वापरल्या. बरोबर? आता काय काढू? आता काय काढू? डोळे काढू? कसे आहेत डोळे? गोल? आता काय काढू? काढू? कसं आहे? छोटंसं? आता काय काढू? तोंड काढू? कसं काढू? हसताना काढू, रडताना काढू? मग ती हसत नाही पण. कशी हसते? नाव काय तुझं? अनन्या? अनन्या पूर्ण नाव काय? अनन्या?
आता कसं वाटतंय? छान वाटतंय की नाही? आता वाटते का अनन्या? वाटते की नाही? मग ह्याच्यात आपण आता गंमत काय करायला पाहिजे? काय केलं की गंमत येईल? सांगा. काय अनन्या, काय करू? काय करायला पाहिजे? आली का मजा? हां, तुला आली मजा? कोण आहे ही? मोठ्याने बोल, तिला माईक द्या. कोण आहे ही? मी मी म्हणजे कोण? अनन्या. अनन्या आहे. वाटतेस तू ती? बरोबर आहे ना? असेच तुझ्या डोक्यात येतात ना? चिमण्या येऊन बसतात ना? आहे की नाही? तर चित्र असं डेव्हलप होत जातं. चित्र कसं बनतं? चित्र कसं बनतं? हळूहळू, हळूहळू. एकदम चित्र बनतच नाही कोणतंच. चित्र कसं बनतं? हळूहळू. आपण हळूहळू चित्र काढायला पाहिजे. रंग कसे भरायचे? हळूहळू. एकदम भरायचे का? नाही. मग संपतात. मग दुसरे आणून देत नाहीत. आहे की नाही? आणि कागद केवढा वापरायचा? छोटासा एकदम. हां, मी छोटा वापरलाय. मग कागद केवढा वापरायचा? जितका मोठा तितकी चित्र मस्त, छान. मग आता घरी गेल्यावर काय सांगणार? मला भरपूर पेपर्स आणून द्या. मग मी मोबाईल बघणार. हां, मग मोबाईल कोण बघणार? मम्मी बघणार. येस. तुम्ही चित्र काढून दिल्यावर मोबाईल कोण बघणार? मम्मी. बरोबर ना? मग मम्मीला पण सांगायचं तुला पण पेपर्स आण, म्हणजे आपण दोघं जण चित्र काढू. आता इथे हे चित्र कोणाचं आहे? अनन्याचं आहे. मग आता अनन्या तिथे सही करेल. अनन्या तुझी इथे सही, तुझं नाव लिही. तुझं स्कूलचं नाव सांग. माईक माईक तुझं नाव, स्कूलचं नाव सांग. बालमोहन विद्या मंदिर. आणि चित्र कोणी काढलंय? हा चित्र अनन्यानी काढलंय. मग मी पण करणार सही तिथे. ये इथे. हिचा एक फोटो घे. बघ इथे उभी राहा. हा मी येतो. या बाजूला तुम्ही थांबा. बसा 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 बसा. हिला माईक द्या ना. आता तुला हे चित्र काढलं ना,
तू हे बघितलं ना, तुला कसं वाटलं जरा सांग. मला हे चित्र खूप छान वाटलं. आणि मजा नाही आली? मजा आली. किती मजा आली? खूप. किती खूप? खूप म्हणजे खूप. खूप म्हणजे खूप. आता आपण सगळ्यांनी लहान मुलांची गंमत केली की नाही, मग जरा मोठ्यांची पण करायला पाहिजे की नाही, आहे की नाही? मग आपण आता लहान मुलांनी एन्जॉय करायला पाहिजे म्हणून मोठ्यांची एक गंमत करूया. कोणीतरी एकाने या ज्याची गंमत करता येईल. हा, आवडलं चित्र? आवडलं ना? राहू दे राहू दे राहू दे. मग घरी काढणार ना चित्र कागदावर? कागद आणायला सांगणार ना? आणि कागद संपले तर काय करणार? कागद संपले तर काय करणार? भिंतीवर, है ना? अशी छान छान चित्र काढायची मोठ्या मोठ्या कागदांवर. हा, नाही नाही, उभाच उभाच. हां, आता मुलांनी सांगायचे शेप्स. चलो स्टार्ट. हा, जोरात जोरात. रेक्टँगल, सर्कल आणि आता ह्यांची गंमत करायची ना आपण. हे कोण आहेत? तुम्हाला या कार्यशाळेबद्दल आणि या उपक्रमाबद्दल काय वाटलं ते बोला. नमस्कार. जोरात बोला. नमस्कार, मी प्रसाद ज्योती प्रकाश राजे शिर्के. मी निलेश सरांचा पहिल्यापासून खूप चाहता आहे, कारण का आमच्या घरी लोकसत्ता हा पेपर आवर्जून येतो आणि प्रथम त्यांचे चित्र बघण्यात जातो आणि मग बाकीचे सगळे उपक्रम वाचण्यामध्ये जातो. ते त्यांना भेटण्याची इच्छा खूप होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे.
आणि लोकसत्तेच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमाबद्दल मी खरंच त्यांचा आभारी आहे आणि निलेश सरांचाही खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला इथे जे उपक्रम चालू केला होता आजचा त्याच्यामध्ये येण्याचं आम्हाला भाग्य लाभलं. त्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत. लहान मुलांसाठी आणि लहान मुलांचे त्या आज त्यांनी मनापासून इथे खूप आनंदाने सोहळा हे केलेला आहे. आणि या चित्रकलेमधून जर खूप असा वाव मिळतो. चित्रकला अशी एक आहे की लहान असून देत मोठं असून देत कोणीही असून देत आपला वेळ त्याच्यामध्ये घालवला की आपल्याला पाहिजे ते करता येतं. आणि मोठ्यांनी मोबाईलपेक्षा चित्रकलेमध्ये जास्त वाव द्यावा याच्यामध्ये मी खूप प्रयत्नशील आहे. तुम्हाला आवडलं हे काका वाटतंय ते? काकांची गंमत केली की नाही आपण थोडा वेळ, आहे की नाही? काय तुमचीच करायची गंमत? हां, आता आपण एक काम करूया, आपण इथे थांबूया, कार्यक्रम संपतोय. तर सगळ्या लहान मुलांनी स्टेजवर येऊन आपण एक सगळ्यांबरोबर एक फोटो घेऊया. मी सांगितलेलं सगळ्यांना कळलं? काय कळलं? या पुढे या 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 इथे या. लोकसत्ता बाल मैफिल हिप 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 हिप. मज्जा आली तुम्हाला? हे, मज्जा आली तुम्हाला सगळ्यांना? सगळ्यांनी टाळ्या वाजवा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि एवढी छान छान चित्र तुम्हाला शिकवली त्याच्याबद्दल आपण थँक्यू म्हणायला पाहिजे की नाही दादाला? आपण टाळ्या कोणासाठी वाजवायच्या? आपल्या आई बाबांसाठी. आपल्याला आणलं ना. आणि आता सगळ्यांनी एकदा मोठ्याने थँक्यू म्हणा दादाला.